मित्र हो, 2014 पासून राजकारणातला नीतिमत्ता हा सर्व पायदळी तुळवला गेला. पहिल्यांदा बोलल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करायचं, हे नेत्यावर मतदारांचा विश्वास होता. पक्षांतर एवढं होत नव्हतं, पण पक्षांतर झालेले भुजबळ यांना किती दिवस त्रास झाला हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पण आजची परिस्थिती नेत्यांनी लाजा शर्मा पूर्णपणे सोडून दिल्या. आपण काय बोललो हे स्वतःला समजतंय, पण नीतिमत्ताच खालवली तर अशा वेळेस या नेत्यांना लाजा तरी कशा बरं वाटतील. अर्थातच मी गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह आजचा आपला व्हिडिओ आहे नितेश राणे आणि नवनीत राणा. मित्र हो, नितेश राणे हे सध्या राज ठाकरे यांच्यावर बोललेले आहेत. ते राज ठाकरेवर फार कमी बोलत, पण राज ठाकरे यांनी जेव्हा महायुतीच्या विरोधात थोडंसं बोलायला लागलं तेव्हा नितेश राणे यांची यादमोही उसळली. मग आता जैन समाजाच्या लोकांना जसं राजसाहेब भेटले तर कधीतरी मुल्ला मौलवींना पण भेटलं पाहिजे. जे रस्त्यावर जे डुंगणं वरती करतात त्याबद्दल कधीतरी भूमिका घ्या. त्यांनाही सांगा ना, ते गॅस सिलेंडरवरती काढू नका. जैन मुनी असतील, हिंदू समाज असतील, लगेच भूमिका घेतात. पण कधी त्या लोकांना सांगत नाही रस्त्यावरचे डुंगणं वरती करायचं बंद करा, लोकांना त्रास होतो. ती सांगण्याची भूमिका भारतीय जनता पक्षामध्ये आहे. हिंमत भारतीय जनता पक्षामध्ये अजून कोणामध्ये राहिलेली नाही. आता किंवा जे काय भाषा जैन मुनींच्या समोर होते ती कधीतरी मुल्ला मौलवींच्या समोर केलं पाहिजे ना. आता काही दिवसा अगोदर तो कोण सज्जाद नोमानी किंवा कुठल्या तरी मौलवीनी की जिहाद हा एकमेव पर्याय सांगितला का, तेव्हा का बोलले नाही हे लोकांमध्ये कोण? का त्या लोकांना राग दाखवला नाही? का त्या लोकांना दम दिला नाही की जिहाद करण्यामध्ये म्हणजे काय? असं बोलण्याची भूमिका ठेवा, हिंमत ठेवा ना. मोहम्मद अली रोड आणि बहरामपाड्यामध्ये जाऊन बोला. नेहमी जैन समाजाला, नेहमी हिंदू समाजाला, गरीब हिंदूंना का टार्गेट केलं जात आहे? की मुल्ले मौलवी काय टॅक्स फ्री आहेत का त्यांच्यासाठी? आता या नितेश राणेला सुद्धा लाज वाटायला पाहिजे की तो म्हणतोय की मौला मौलवींवर राज ठाकरे बोलत नाहीत. राज ठाकरे भोंग्याच्या बाबतीत बोललेले आहेत. समुद्रात कुठंतरी एक मोमेडियन समाजाने कोथळा उभा केला होता, तिथला कार्यक्रम त्यांनी काढून टाकायला लावला. आज त्यांना हिंदुत्व आलंय. कधी जेव्हा BJPत गेले तेव्हा जेवढीही बळबळ करणारे लोक आहेत त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही फक्त प्रोटेक्शन सोडून असे फिरा, तेव्हा तुम्हाला तुम्ही केलेल्या बळबळीचे मतदार काय परिणाम देतोय हे पहा. यांना चपलीचे हार तरी बरे, यांना लोक तुळवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जेव्हा तिन्ही बापलेक काँग्रेसमध्ये होते तेव्हा तुमचे मागचे स्टेटमेंट कधी मौला मौलवीच्या विरोधात आले का? खरंच नितेश राणे आणि निलेश राणे हे जरूर हेच नाही तर महाराष्ट्रातले जेवढे हे बळबळ करणारे नेते आहेत, आज तुम्ही मौला मौलवीवर बोलत आहात. तुम्ही आमदार काँग्रेसचे झाले, तुमचे वडील खासदार काँग्रेसचे झाले, तेव्हा तुम्हाला मोमेडियन समाजानेच व्होटिंग केलं ना. मग आताच तुम्हाला मौला मौलवी कसे काय सुचतील? जिथपर्यंत यांची BJP लाळ पुरवतोय तिथपर्यंतच यांना फक्त प्रोटेक्शन हे मिळू शकतंय. तशाच अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा, जेव्हा सगळ्यांनी म्हटलं की नवनीत राणा आता NCP मध्ये जाईन, NCPच्या माध्यमातून NCPची राज्यसभा मेंबर म्हणून, तेव्हा लोकांना माझे शुभचिंतक जे होते, ज्यांना माझं शुभ पाहून चिंता व्हायला सुरू झाली होती, त्यांना माझं फक्त एवढंच बोलणं आहे की नवनीत राणा आपले विचारांना धोका देणारी नाही. जे विचारांवर आजपर्यंत जगली आहे तेच झेंडा घेऊन येणारे मैदानामध्ये सुद्धा मी याच पद्धतीने उभी राहीन. त्या म्हणतात की मी माझे विचार सोडणार नाही.
मग तुम्ही जेव्हा खासदारकीला उभे होते तेव्हा तुम्हाला निळे हिरवे झेंडे जास्तीत जास्त रॅलीत चालले आहे. तुम्हाला भाभी हा शब्द जो उच्चारला गेला तो मॉमेडियन समाजानेच तुम्हाला भाभी भाभी केलं. पण तेच जर हिंदू जर तुमच्या मागे त्यावेळेस जास्तीत जास्त असते तर तुम्हाला वहिनी म्हणून लोकांनी हाका मारला असतं, ताई म्हणून हाका मारल्या असतं. पण आज त्याच नवनीत राणा बोलतात की मी राज्यसभेसाठी माझे विचाराला तिलांजली देणार नाही. मग त्यावर माझा एक प्रश्न निर्माण होतोय, नवनीत ताई, तुमचा नवऱ्याचा पक्ष हा स्वाभिमानी पक्ष आहे. त्यामध्ये सध्या कोणतरी साबळे काँग्रेसचा आला, त्याला तुम्ही घेतलं. मग त्यांचे विचार काँग्रेसमध्ये बौद्ध आणि मुस्लिम यांच्या व्होटरच खासदार निवडून आले. मग त्यांचे विचार पटतात का? तुम्ही स्वतःच्या नवऱ्याचा पक्ष असल्यानंतर तुमच्या विचाराला तिलांजली देऊन तुम्ही खासदारकीसाठीच बीजेपीत गेलात आणि त्या बीजेपीत तुम्ही पडलात. पडल्यानंतर हे कोणाला सांगायची जरूरत नाही की तुम्ही राज्यसभेसाठी राष्ट्रवादीच्या ताईकडे गेलात, त्यामध्ये फोटोसुद्धा तुमचे आलेत. आता तुम्ही कितीही पलटी मारली की त्यांनी तुम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश घेण्यासाठी बाध्य केलं म्हणून तुम्ही राज्यसभा घेतली नाही. हिंदुत्वाचा मुद्दा हा महानगरपालिका अमरावतीमध्ये होताच. मग तुम्ही बीजेपीच्या असल्यावर सुद्धा तुमच्या विरोधात ज्यांनी लोकसभेच्या वेळेस विरोधात काम केलं किंवा तुमची शंका होती त्यांच्या विरोधात तुम्ही स्वाभिमानी पक्षाकडून बीजेपीच्या विरोधात मतदारांच्या समोर गेलात. मग तिथे विचारांना तिलांजली नाही का? खरंच या महाराष्ट्रातील तमाम जे असे दुटप्पणी आणि फक्त स्टेजवर बोलायची भाषा करतात अशा लोकांना माझं एक म्हणणं आहे की बाबांनो, तुम्हाला महाराष्ट्रातले पूर्ण भारतात ओळखल्या गेलंय की तुम्ही कशा पद्धतीचे लोक आहात. पण तुम्हाला प्रोटेक्शन असल्यामुळे आणि तुम्ही प्रोटेक्शन शिवाय कुठेच जात नसल्यामुळे तुम्ही आज वाचत आहात. नाही तर हे पब्लिक आहे. असे कित्येक नेते आहेत की आज बोलतात काय, उद्या बोलतात काय. आज जे ओम निंबाळकर होते, राजे म्हणायचे ते लायकीचे नाहीत. त्यांच्या मागच्या क्लिपा काढल्यावर असं वाटतंय की हा माणूस याच्यानंतर शिवसेना सोडणारच नाही. पण तुम्हाला आज उद्धव साहेब समजले की हे घरात बसतात, हे बाहेर निघत नाहीत, हे मॉमेडियन्सला लालपुचपत करतात, काँग्रेसच्या मागे जातात. पण तुम्हाला जेव्हा तिकीट भेटली, हा मतदार मॉमेडियन बौद्ध समाजाचा त्यावेळेचा उभाटाच्या मागच राहिला. आज तुम्ही कितीही बोलत असाल, तुम्ही कशासाठी गेले, खोकेसाठी गेले का कशासाठी गेले तो भाग वेगळा. पण आज तुम्ही किती नीच दर्जाचे लोक आहात की तुम्हाला आता शिंदे प्यारा वाटतोय, पण तुम्ही शिंदेला गद्दार म्हटलेलं होतं. मग शिंदे जर त्यावेळेस तुम्ही गद्दार म्हटलं तर तुम्ही आज गद्दार नाही का? खरंच सर्वसामान्य माणसाला आज कोणाला व्होट करा, आजचा विचारावर व्होट मारलेला माणूस याचं पुढे काय होईल, हा पुढे पक्षांतर कसं करेल आणि व्होट कोणाला मला, याच विचारात मतदार 3 वर्ष खासदारकीचं आणि आमदारकीचं इलेक्शन असल्यावर सुद्धा विचारात पडलेला आहे. हो, मोदी देश सुधरून राहिले याबद्दल माझं दुमत नाही. मोदीसारखा पंतप्रधान हा देशाला हवा आहे हेही मला मान्य आहे. समान नागरिक समान कायदा यायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा माझं ठाम मत आहे. महिला अधिकार पास व्हायला पाहिजे याच्याबद्दलही माझं म्हणणं नाही. पण हे फोडाफाडीचं राजकारण करून तुम्ही जर घटना दुरुस्ती ह्या अशा गोष्टींवर पक्ष फोडत असाल तर हे कितपत योग्य? मग माझं असं म्हणणं आहे, ज्यांचे विचार ज्याला पटतात तो त्या पक्षाकडे जाईल. मग तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात तर पक्ष न फोडता तुमचे विचार लोकांमध्ये रुजवा आणि स्वबळावर निवडून या आणि तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करा. म्हणजे त्याचा अर्थ असा निघेल
की लोकांनी तुम्हाला नागरी समान कायदा, महिला विधेयक, आरक्षण पास करायसाठी ह्या तुम्हाला ज्या गोष्टी सध्या अडचणीच्या येत आहेत त्या तुम्ही परिपूर्ण करू शकता. आज खासदारीची संख्या 850 करायची आहे त्यांना. तुम्ही पूर्णपणे निवडून येऊन ते 850ची करा. तुम्ही जर मेजॉरिटीने आले तर लोक तुम्हाला म्हणतील की नाही, लोक ह्या ज्या आहेत यासाठीच तुम्हाला त्यांनी वोटिंग केलं. राम मंदिर 370 कलम हे फार चांगलं झालं आहे, यासाठी आपलं दुमत नाही. पण अशा वेळेस निलेश, त्यानंतर त्याचे वडील आणि नवनीत राणा, थोडंसं आपण विचारमंथन करा. आपण बोलल्यानंतर तुम्हाला खरंच आपण हे खरं बोललो यासाठी झोप येत असेल का? मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल आपल्या मनातील भावना प्रगट करणारं चॅनल म्हणजे गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल. धन्यवाद.